हाय गाईज, हाय यूट्यूब फॅमिली. आज आम्ही फर्स्ट व्हिडिओ बनवतो यूट्यूबचा आणि आम्ही चाललो आहे विरार वेस्ट अर्नाळा बीच आणि आम्ही बाय रोड चाललो आहे. सध्या आम्ही आगाशी रोडला आहोत. आम्ही बाय रोड चाललेलो आहोत आणि ॲक्च्युली आज संडे असल्या कारणानं खूप ट्रॅफिक पण भेटणार बहुतेक, कारण संडे खूप आहे, संडे आहे आज, त्यामुळे ट्रॅफिक असणार आणि रोड पण इतका खराब आहे, त्यामुळे गाडी पण जोरात चालू शकत नाही फास्ट. त्यामुळे थोडं थोडं हळूच जावं लागते आणि बघू आता पुढे. आता तर सध्या तर इथे पण रोड खराब आहे खूप. आम्ही पण खूप दिवसानं आलो, जवळजवळ 6-7 महिन्याने इकडे आलो आता. नाहीतर आम्ही विकेंडला यायचो इकडे. आता हे काका कुठे लेप मारत आहेत. इकडे जास्त स्पीड ब्रेकर आहेत, कारण आजूबाजूला खूप घरे आहेत, त्यामुळे स्पीड ब्रेकर जास्त आहेत. बघूया आता पुढे पुढे तरी चांगला रोड भेटला पाहिजे, कारण संध्याकाळची वेळ आहे, सगळे लोक रेसॉर्टला जातात आणि ह्या अर्नाळा रोडलाच पुढे खूप सारे रेसॉर्ट आहेत. त्यामुळे संडेला जे मुंबई साईडतून लोक येतात फिरण्यासाठी आणि रेसॉर्टसाठी, ते या साईडला या प्लेसला येतात, कारण या साईडला खूप असे रेसॉर्ट आहेत. त्यामुळे इकडे जास्त गर्दी होते आणि संध्याकाळी आता तिकडनं येण्याचा रेसॉर्टवरनं येण्याचा विरार स्टेशनला जास्त गर्दी असणार, त्यामुळे ट्रॅफिकची शक्यता जास्त आहे. आता बघूया, इथे तर सध्या फिलहाल तर चांगला हे दिसतं आहे रोड. आता बघूया पुढे. आम्ही पण 6-7 महिन्यानंतर आलो आहे. आता रोडचं काम झालेलं वाटतं या, त्यामुळे अरे काका कुठे टर्न मारतात डायरेक्ट. हे बघा, इथे पण बाजूला वस्ती असल्या कारणानं स्पीड ब्रेकर आहे बहुतेक, त्यामुळे ट्रॅफिक जाम. चला पुढे जाऊया आता, बघूया. नाही, आता पुढे तर चांगला आहे थोडा रोड. बघूया आता काय आहे पुढे. अनेक हे पण दोघं साईड नाही देत आहेत, एकदम गप्पा मारत चाललेले आहेत. आता पुन्हा खराब रोड आला, म्हणजे इथे रोडचं काम झालेलं नाही आहे, त्यामुळे खराब रोड आहे. आज संडे असल्यामुळे ट्रॅफिक पण आहे बहुतेक, कारण रिक्षावाले, बाईकवाले, कार्स, खूप गाड्या आहेत. आणि ह्या रोडला जास्त करून वर्किंग डेला एवढे ट्रॅफिक नसते, पण सॅटर्डे संडेला खूप ट्रॅफिक असते, कारण इकडे जास्त बीचवर फिरणारे, रेसॉर्टवर जाणारे लोक खूप असतात इकडे या साईडला. आणि हे बघा, पूर्ण गाववाल्यांची घरं साईडने आहेत, गॅरेज आहे. पुन्हा तुम्हाला दिसत असेल की आजूबाजूला बघा, हे नारळीची झाडं, पुन्हा केळीची झाडं आहेत. आता एक लेफ्ट गेला अर्नाळा डेपोकडे, इकडनं शॉर्टकट आहे लेफ्ट साईडने, आणि हा जो सरळ रोड गेला आहे तो अर्नाळा बीचला. आता थोडे पुढे गेलात की तुम्हाला अर्नाळ्याचं मेन नाका आहे. तिथे अर्नाळ्याचे जे लोक, कोळी लोक आहेत तिकडचे, ते बोटीवरनं जे डायरेक्ट मासे घेऊन येतात, ते डायरेक्ट तिथे संध्याकाळी 5 वाजता बाजार भरतो मच्छीचा, म्हणजे फ्रेश भेटतात तिथे. आम्ही पण इकडनंच घेऊन जायचो, पण आता 5-6 महिन्यापूर्वी आलो होतो. आता खूप चेंजेस झाले इकडं. रोड पण पुढे चांगला बनवला इथे, कारण या साईडला खूप कच्चा रोड होता. आता इथे पुढे एक पेट्रोल पंप आहे. पुढे गेल्यानंतर एक पेट्रोल पंप लागेल. पेट्रोल पंपाच्या जस्ट हा बघा पेट्रोल पंप आहे. ह्या पेट्रोल पंपाच्या
पुढे कर्विंग आहे. कर्विंगच्या नंतर एक मार्केट भरतं, ते फिश मार्केट आहे. ते संध्याकाळी आय थिंक 3:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं, 6-6:30 वाजेपर्यंत असतं. आता बघा, तुम्हाला फिश मार्केट बघायला भेटेल तिथे समोर. आता थोडी इतर ट्रॅफिक आहे, कारण कर्विंग आहे तिथे, जे मेन फिश मार्केटचा प्लेस आहे तिथे कर्विंग आहे, त्यामुळे ट्रॅफिक भेटणार. हे बघा, ही बस येते, त्यामुळे ट्रॅफिक आहे भरपूर. हे बघा, बाजूला जे बसलेले आहेत ज्या लेडीज लोक, ते पूर्ण फिश घेऊन बसलेले आहेत. आणि इथे जर फिश कोणाला घ्यायचे असतील तर, अरे काका, मागून ठोकलं वाटतं काकाने गाडीला. हे बघा, हे फिश दिसत आहे, फिश आहे तिथे. स्वस्तामध्ये फक्त तुम्हाला बार्गिंग करायला पाहिजे, बाकी फिश तुम्हाला एकदम फ्रेश भेटणार. आणि बार्गिंग केलं जर 500 रुपये असेल, तुम्हाला 250पर्यंत भेटून जाईल. फक्त तुम्हाला मच्छीमध्ये बार्गिंग करायला पाहिजे. आता इथे पुढे जाऊ. अर्नाळा बीच आता जवळच येतो आहे. आता स्ट्रेट रोड आहे. इकडे थोडं पुढे गेलात की अर्नाळा डेपो आहे. तिथून, ह्या डेपोतून डायरेक्ट विरार स्टेशनला, पुन्हा नालासोपारा स्टेशनला बसेस उपलब्ध आहेत. आता तुम्ही कधी इकडे फिरायला आलात तर, तुम्हाला अर्नाळा बीचवर आलात तर इथे बाजूला बघा, लेफ्ट साईडला, स्पीड ब्रेकरच्या बाजूला लेफ्ट साईडला हे आहे, डेपो आहे. त्या डेपोतनं तुम्ही डायरेक्ट बस पकडून विरार स्टेशन नाहीतर नालासोपारा स्टेशन जाऊ शकता. इथे जास्त आजूबाजू, हा बघा अर्नाळा डेपो आहे हा. आणि आजूबाजूला जर जास्त घरं असल्या कारणाने इकडे स्पीड ब्रेकर जास्त आहेत. आता हे बघा, इथे 4 व्हीलरसाठी एक पावती फाडतात. बाईकसाठी नाही आहे, पण 4 व्हीलरसाठी कंपल्सरी आहे. हे गावातले लोक आहेत, त्यामुळे 10-20 रुपयाची पावती फाडायला लावतातच. आता आपण पुढे जाऊया, तुम्हाला दाखवतो की कोळी लोक जी सुकी मच्छी असते छोटी, ती कशी घालतात. म्हणजे ज्यांचे तिथे कटाडे बनवलेले असतात सिमेंटचे, त्याच्यावरती ड्राय करायला. हे बघा, हे कटाडे आहेत घराच्या बाजूला, तिथे ड्राय करायला ते उन्हामध्ये टाकतात ओली मच्छी. आणि ही ओली मच्छी सुकल्यानंतर बाजारात विकायला नेतात. त्या मार्केटला जी सुकी मच्छी येते, ते ह्या प्रकारे इकडे वाळत घालतात ही लोक. आता बीचवर जाऊया आपण. बीच जवळच आहे, आता 1-2 मिनटा अंतरावरती. इकडे पूर्ण वाळत घातलेलं. आता तर सध्या पावसाचं वातावरण असल्या कारणाने या लोकांनी वाळत घातलेली नाही आहे मच्छी. नाहीतर हे बघा, ह्या साईडला आहे, थोडीफार दिसते बघा. ही बघा, इथे ओली मच्छी सुकायची घातलेली आहे. आज इकडं खूप ट्रॅफिक आहे, कारण मी बोललो होतो संडे आहे आणि विकेंड्स आहे, त्यामुळे खूप जण इकडे फिरायला येतात. कारण हे खूप समुद्राच्या किनारे फिरण्यासाठी खूप जण येतात विकेंड्सला. हे बघा, आपण आता बीचच्या जवळ आलेलो आहोत. आता इथे पूर्ण फूड सेक्शन आहे, म्हणजे तुम्हाला जर काय खायचं असेल तर खाऊ शकता इथे तुम्ही पूर्ण. आता हे बघा, इथून आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यानंतर इथे गाडी पार्किंग वगैरे करू शकता तुम्ही. आणि पुढे इथून गाडी पार्किंग करून समोर बीच आहे, बीचवर जाऊ शकता तुम्ही. इथे डॉगी बॉय 4-5 जण गँग बनवून बसलेले आहेत. आता इथे